तिकडे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गेल्या 3 दिवसात 141 खासदारांना निलंबित करण्यात आलंय। संसदेच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदार निलंबनाची ही पहिलीच घटना आहे। या निलंबनावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत। लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे। संसदेतील गोंधळ प्रकरणी लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांचं मोठ्या प्रमाणात निलंबन करण्यात आलंय। या पार्श्वभूमीवर विरोधकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन सुरू केलंय। काँग्रेस नेत्या सोनिया गांधीही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या। गेल्या 3 दिवसांमध्ये लोकसभा आणि राज्यसभेतल्या एकूण 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय। 95 लोकसभा तर राज्यसभेतल्या 46 खासदारांचा यामध्ये समावेश आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात खासदारांचं निलंबन करण्याची देशाच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ आहे। अदानी जी पे कोई चर्चा नहीं हो रही है। राफेल पे फ्रांस ने कहा है कि भैया इन्वेस्टिगेशन नहीं अलाउ हो रहा, उस पे कोई चर्चा नहीं हो रही है। बेरोजगारी पे कोई चर्चा नहीं हो रही है। हमारे एमपीज वहां पे दुखी हैं, बाहर बैठे हुए हैं, उन पे आप चर्चा कर रहे हो। हम जैसे सांसद जिनको आप सस्पेंड करते हैं, अगर प्रिजाइडिंग ऑफिसर्स के तौर तरीके हमको सुनने के काबिल नहीं है, हमारे पास क्या विकल्प? क्या प्लेकार्ड पहली बार दिखाया गया इस देश में? सारी रूलिंग और ऑब्जर्वेशन देखिए आप, 52 से लेके अब तक क्या बना रहे हैं आप इसको? आपने मदर ऑफ डेमोक्रेसी को कत्ल करने का की सुपारी दी। संसदेतील घुसखोरीवरून हे प्रकरण पेटलंय। 13 डिसेंबरला 2 तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून संसद सभागृहामध्ये प्रवेश करत गोंधळ घातला होता। त्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी या प्रकरणी संसदेत निवेदन द्यावं अशी मागणी विरोधकांनी केली होती। मात्र केंद्र सरकारने त्यावर सोयीस्कर मौन बाळगलं। त्यानंतर सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सामना रंगला। विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यावर विरोधी बाकांवरील खासदारांचं निलंबन सत्र सुरू झालं। सोमवार 18 डिसेंबरला संसदेच्या दोन्ही सभागृहात मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला। त्यानंतर 78 खासदारांचं निलंबन करण्यात आलं। विशेष म्हणजे महत्त्वाच्या विधेयकांवर सभागृहात चर्चा होणार असतानाच हे निलंबन करण्यात आलं। या चुनाव की पराजय से हताश और निराश विपक्ष अब एक सवाल ये भी खड़ा है कि उनका मानसिक संतुलन भी खो गया है। जरूर ये बात गंभीर है, इस पर चर्चा होनी चाहिए थी, लेकिन विपक्षी दलों ने हंगामा करने का काम किया, इसीलिए उनको सस्पेंड करने का निर्णय चेयरमैन को और अध्यक्ष को लेना पड़ा है। तो मुझे लगता है कि विपक्ष ने अगर चर्चा में भाग लेना है तो हंगामा करना बंद करना चाहिए। 1989 मध्ये संसदेत 63 खासदारांचं निलंबन करण्यात आलं होतं। त्यावेळी इंदिरा गांधींच्या हत्ये प्रकरणाची चौकशीचा अहवाल संसदेत सादर करण्याच्या मागणीवरून खासदारांनी गोंधळ घातला होता। त्यानंतर जवळपास 34 वर्षांनी इतक्या मोठ्या प्रमाणात खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।